मंडळी, तुम्ही देखील तुळस असो, गुलाब असो, जास्वंद असो की मोगरा असो, मनी प्लांट असो, स्नेक प्लांट असो किंवा भाजीपाल्याची झाडं असो, सगळ्यांसाठी एकच खत देता का? कारण अनेकांचा असाच समज असतो, की एक खत घेतलं की ते सर्व झाडांसाठी वापरता येत असतं. पण हा समज कितपत योग्य आहे? खरंच एकच खत सर्व झाडांसाठी चालतं का? की यामुळे काही झाडांची वाढ देखील थांबत असते, पाणी पिवळी पडत असतात किंवा झाडाला फुलं येणं देखील कमी होत असतं. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राजश्री आणि तुम्ही पाहत आहात सिंपल गार्डनिंग मराठी. सो मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे असलेली काही घरगुती आणि काही मार्केटमधली खतं दाखविणार आहे, ज्यामध्ये आज आपण पाहणार आहोत वर्मी कंपोस्ट, बनाना पील पावडर म्हणजेच केळी साल पावडर, चहापत्ती, सीवीड ग्रॅन्युअल्स, NPK आणि DAP. तर मग मंडळी, यापैकी कोणतं खत सर्व झाडांसाठी सुरक्षित आहे, कोणतं फक्त काहीच झाडांसाठी योग्य आहे आणि कुठलं खत हे चुकीच्या पद्धतीने वापरलं तर मात्र ते झाडाला नुकसान होऊ शकतं, हे सगळं आज आपण अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ मात्र हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, सर्वात पहिली गोष्ट किंवा सर्वात पहिला प्रश्न म्हणजे झाडांना खताची गरज का असते बरं? सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया. झाडं ही फक्त पाण्यावर जगत नाही. मातीमध्ये असलेले जे काही अन्नद्रव्य, जे काही न्यूट्रिशन असतं ते मात्र झाड हळूहळू वापरत असतात. विशेषतः कुंडीतली झाडं. कुंडीतली माती ही मर्यादित असल्यामुळे काही महिन्यातच मातीतील पोषण मात्र कमी होत असतं. म्हणून झाडांना वेळोवेळी खतं देणं देखील आवश्यक असतं. पण प्रत्येक खताचं काम मात्र वेगळं असतं. काही खतं ही मातीला सुपीक करतात, तर काही खतं ही मुळांची वाढ वाढवत असतात, म्हणजे झाडाची रूट्स असतात त्यांची ग्रोथ करत असतात. आणि काही खतं तर मात्र फुलांसाठी उपयोगी असतात, तर काही ही झाडांवर फक्त हिरवी पानच वाढवत असतात. म्हणून एकच खत सर्व झाडांसाठी, हा विचार मात्र पूर्णपणे चुकीचा आहे. चला तर मग मंडळी, आता काही खतांविषयी जाणून घेऊया. तर सर्वात पहिले सुरुवात करूया ते म्हणजेच वर्मी कंपोस्ट, ज्यालाच आपण गांडूळ खत असं म्हणत असतो. जर तुम्ही मला विचाराल की एकच खत निवडायचं असेल तर मात्र मी कुठलं खत निवडेल, तर माझं उत्तर असेल तर ते म्हणजेच वर्मी कंपोस्ट होय. कारण हे एक सेंद्रिय असं खत आहे आणि हे मातीचं पोत देखील म्हणजे टेक्स्चर देखील सुधारत असतं. यामध्ये वर्मी कंपोस्टमध्ये उपयुक्त असं मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जे मातीची सुपीकता वाढवायला देखील मदत करत असतात. मातीची पाणी धरून ठेवण्याची जी काही कॅपॅसिटी असते म्हणजे वॉटर होल्डिंगची कॅपॅसिटी देखील सुधारत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जवळपास सर्व प्रकारच्या झाडांसाठी अतिशय सेफ आहे. जसं की फुलझाडं असो, वेलवर्गीय असो, मग त्यामध्ये खाण्याचं पान असो म्हणजे वेलीचं पान असो, मनी प्लांट असो किंवा इतर कुठल्याही वेलवर्गीय वनस्पती असो, भाजीपाला असो, फळझाडं असो, सर्वांमध्ये जर योग्य प्रमाणामध्ये तुम्ही गांडूळ खताचा वापर करता आपल्याला येत असतो. पण जास्त खत म्हणजे झाडाची जास्त वाढ, हा जो गैरसमज आहे हा मात्र तुम्ही ठेवू नका. यानंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं खत म्हणजेच बनाना पील पावडर, ज्याला केळीच्या सालीचं पावडर असं म्हणत असतात. हे अनेक गार्डनर्स वापरत असतात. केळी साल पावडर कसं तयार करायचं यावर आधारित देखील इन डिटेल व्हिडिओ मंडळी मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. अतिशय बेस्ट आणि रिच असा पोटॅशियमचा सोर्स असलेलं, अगदी ज्या केळीच्या साली आपण कचऱ्यात टाकून देत असतो पण त्यापासून मात्र तयार झालेलं हे जे काही खत आहे, हे मात्र फुलांच्या वाढीस मदत करत असतं. सो मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये केळी साल पावडरचं म्हणजे 90% झाडांमध्ये याचा वापर करत असते. सो मंडळी, बनाना पील पावडर हे अनेक गार्डनर्स वापरत असतात. यामध्ये विशेषतः पोटॅशियमचे प्रमाण चांगलं असतं. पोटॅशियममुळे फुलं आणि फळांच्या विकासाला मदत होत असते. म्हणून गुलाब असो, जास्वंद असो, मोगरा असो, अपराजिता असो, अशा फुलझाडांसाठी मात्र याचा उपयोग होऊ शकतो. पण हे जे काही बनाना पील पावडर आहे हे कम्प्लीट खत नाही. फक्त केळी साल देऊन झाडाच्या सर्व गरजा पूर्ण होत नाहीत. म्हणून यासोबत आपल्याला याच्यासोबत म्हणजे नेहमी मी कॉम्बो बनवून झाडांना देत असते. सो तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी सिंगल फर्टिलायझर न देता बऱ्याच वेळेस कॉम्बोचाच वापर करत असते, जेणेकरून ज्या काही झाडाच्या गरजा आहेत तेवढ्या त्याने पूर्ण होण्यास मदत देखील होत असते.
यानंतरचं मंडळी आपलं पुढचं जे काही घरगुती खत आहे ते म्हणजे चहा पावडर. चहापत्ती वापरताना मात्र भरपूर काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही वापरलेली चहापत्ती वापरत असाल तर मात्र ती आधी स्वच्छ धुवून त्यातील साखर आणि दूध हे जे काही कंटेन असतात ते पूर्णपणे काढून टाकायचे आणि नंतर मात्र तिला चांगली वाळवून सुकवूनच तिला वापरायची आहे. जर तुम्ही ओलसर चहापत्ती डायरेक्ट कुंडीत टाकल्यास त्याने कुंडीमध्ये बुरशी किंवा किडींची किंवा मुंग्यांची संख्या देखील किंवा समस्या देखील वाढू शकते. म्हणून लिमिटेड वापर करूनच आपल्याला चहापत्तीचा वापर करायचा आहे. चहापत्तीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे झाडाची पानं मध्ये मनी प्लांट असतो, खायची पानं असो, यांची जी काही पानं आहे ज्यालाच आपण म्हणतो सीवीड ग्रॅन्युल्स. मंडळी मार्केटमध्ये सीवीड मधलं देखील शकतो. हे झाडांची बॅलन्स न्यूट्रिशनची जागा देखील घेत नाही. सीवीड म्हणजेच काय तर ते समुद्रात वाढणारे जे काही शैवाल असतात त्या शैवालांपासून म्हणजेच मराईन अल्गी जे असतं ते तयार केलेलं एक जे काही नॅचरल प्लांट असं बायोस्टिम्युलंट आहे. सो हे पारंपरिक खत नाही, पण उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा इतर कुठलेही जे स्ट्रेसफुल सिच्युएशन झाडाला येत असते ती सावरण्यासाठी मात्र सीवीड हे मदत करू शकतो. सो हे जवळपास सर्व प्रकारच्या झाडांसाठी आपल्याला वापरता येऊ शकतं. महिन्यातून 1 ते 2 वेळेस तुम्ही सीवीड झाडांना देऊ शकता. सीवीडमुळे झाडांची वाढ सुधारण्यास मदत होत असते. पण मंडळी हे एन-पी-के किंवा वर्मी कंपोस्टची पूर्ण देखील जागा घेऊ शकत नाही. झाडांना मुख्य अन्नद्रव्यांची देखील गरज असते. याला जास्त प्रमाणात वापरलं म्हणजे याचा जास्त फायदा होईल असं नाही. नेहमी कंपनीने दिलेल्या सूचनांप्रमाणेच याला वापरायचं असतं. लिक्विड फॉर्ममध्ये देखील हे येत असतं. जे काही झाडाची पांढरी मुळं असतात ते वाढण्यास हे मदत करत असतं. झाडाला जोमाने वाढायला मदत करणारं नॅचरल ग्रोथ बूस्टर आहे. पण फक्त सीवीड देऊन झाडाच्या सर्व पोषणाच्या ज्या काही गरजा आहेत त्या मात्र पूर्ण होत नसतात. आता येतो मंडळी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, तो म्हणजेच एन-पी-के म्हणजेच काय? सो एन-पी-के म्हणजे एन म्हणजे नायट्रोजन, पी म्हणजे फॉस्फरस आणि के म्हणजे पोटॅशियम. ही झाडांसाठी महत्वाची अन्नद्रव्ये आहेत. पण प्रत्येक झाडाला आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये यांचं प्रमाण सारखं लागत नाही. फॉर एक्झाम्पल लहान रोपांची गरज ही वेगळी असते, फुलोऱ्यातील झाडांची गरज वेगळी असते, भाजीपाल्यांची गरज वेगळी असते. म्हणून एन-पी-के वापरताना नेहमी त्यावरील ज्या काही सूचना असतात त्याचं योग्य प्रमाण असतं तेच त्यानुसारच आपल्याला वापरायला हवं. सो या ठिकाणी माझ्याकडे हे एन-पी-के आहे आणि हे 19-19-19 म्हणजे नायट्रोजन देखील 19, फॉस्फरस देखील 19 आणि पोटॅशियम देखील 19 असं हे बॅलन्स असं एन-पी-के माझ्याकडे आहे. सो मी हे साधारणतः सर्व झाडांना देत असते. पण यामध्ये जे काही वेगवेगळे रेशो असलेलं एन-पी-के देखील येत असतं. त्याचप्रमाणे बाजारामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये देखील एन-पी-के अवेलेबल आहे. सो तुम्ही लिक्विड फॉर्ममधल्या एन-पी-केचा देखील वापर करू शकता. त्यानंतर हे आहे डी-ए-पी, जे की खूप कॉन्सन्ट्रेटेड असं हे खत आहे. म्हणून प्रत्येक झाडाला नियमित डी-ए-पी देणं योग्य नाही. सो तुम्ही पाहू शकता अगदी सीवीड सारखं थोडं दिसत असतं, पण सीवीडचे ग्रॅन्युअल्स हे अगदी छोटे छोटे राउंडेड बॉल सारखं असतं, पण डी-ए-पीला मात्र तसं नसतं. सो तेवढासा एक त्यांच्यामध्ये फरक आहे डी-ए-पी मध्ये आणि एन-पी-के मध्ये. सो मंडळी
या डी-ए-पीचा वापर करताना देखील तो अगदी प्रमाण आणि वेळ या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. डी-ए-पीचा अतिवापर केल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून जे काही न्यू बिगनर गार्डन असतील किंवा ज्यांना डी-ए-पी विषयी जास्त माहिती नसेल, सो अशा वेळेस अशांनी मात्र डी-ए-पीचा वापर करू नये. याने झाडाची रूट्स देखील जळू शकतात आणि झाड कुंडीतील खराब होऊ शकतं. सो मी देखील अगदी क्वचित कधीतरी वापरत असते. मी देखील डी-ए-पीचा वापर जास्त प्रमाणात करत नसते. सो मंडळी, आता तुम्ही म्हणाल की एवढ्या सर्व खतांपैकी एकच खत कोणतं वापरावं? जर तुमच्याकडे फक्त एकच खत खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल किंवा तुमचा बजेट असेल, व्हॉटएव्हर जे काही रिझन असेल, तर माझ्या मते सुरुवात तुम्ही वर्मी कंपोस्ट पासूनच करायला हवं आणि झाडांच्या गरजेनुसार बनाना पील पावडर असो, सीवीड असो, NPK असो, डी-ए-पी असो, यांचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचं आहे. आणि हो मंडळी, लक्षात ठेवा, खत तर आपल्या झाडांसाठी महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे की योग्य खत योग्य झाडासाठी आणि योग्य वेळी म्हणजे सीझन वाईज वापरणं. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही सध्या कुठलं झाडाला कुठल्या प्रकारचे खतं वापरत आहात, केमिकलयुक्त खतं वापरत आहात की ऑर्गॅनिक खतं वापरत आहात. सो मंडळी, याआधी देखील मी तुमच्याशी बरेच वेगवेगळे खतं शेअर केलेली आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या खतांबद्दल सविस्तर माहिती हवी आहे ते देखील मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मंडळी, याआधी आपण मस्टर्ड केक म्हणजे मोहरी पेंड असो, शेंगदाण्याची पेंड असो, अंड्यांच्या सालीचा वापर असो, मेथी दाणा पावडर असो, हिंग पावडर असो, असे एक ना अनेक घरगुती खतांचा वापर आपण झाडांवर केलेला आहे आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट देखील आलेला आहे. सो तुम्हाला त्यांविषयी देखील अशी डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर मात्र मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा, शेअर करा आणि अशा सायंटिफिक, सिंपल, इझी गार्डनिंग माहितीसाठी मात्र अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग मंडळी, कमेंट करून नक्की सांगा की सध्या तुम्ही तुमच्या झाडांवर कुठल्या प्रकारची खतं वापरत आहात, ऑर्गॅनिक वापरत आहात की केमिकलयुक्त खतांचा वापर करत आहात. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.